गुड मॉर्निंग गाईज. सकाळी सकाळी आज ब्लॉग सुरू केला आहे. बाहेरचं वातावरण आज ना पाऊस आलेला होता. आणि आत्ताच गेली जस्ट. तिचे पप्पा गेले सोडायला. तर बघा माझा पसारा किती जास्त झालेला आहे. आणि किचनवर पण खूप जास्त, किचनवर कमी आहे, इकडं जास्त दिसणार मला. अरे तो रुमालच घेऊन जायला विसरली ती पोरगी. तिला दिला, ठेवून चालली गेली. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा. सगळं टिफिन बिफिन सगळं तयार झालेलं आहे. आता गेली, आता अनिचे पप्पा सोडायला गेले आणि त्याच्यानंतर अनिचे पप्पा जातील आणि मग आवरायचा टाईम भेटेल. तर रोजच काम येणार, रोजच तेच करावं लागतं. एवढं काही वाटत नाही. आता म्हणजे 10 वर्ष होऊन गेले तेच करून 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 आता म्हणजे सवय लागली आहे. पण तरी कधी कधी कंटाळा येतोय, असं जीव थकून जातो का, असं वाटतं कधी संपेल हे, असं वाटायला लागतं कधी कधी. पण ठीक आहे, करायचंच आहे आपल्याला, एवढं वाटत नाही अजून. तर आता काय आवरायचं आहे आणि काही आवरायचंच आहे. सगळं आवरून झालं आहे. आता मस्त बसलेली आहे. तर माझे केस बघा किती खराब झालेले आहेत, म्हणजे पूर्ण पातळ झाले आहेत, एकदम पातळ. तर सकाळी सकाळी पाऊस सुरू आहे बघा. काय करावं आता. तर डोकं धुतलं होतं. केस पण एवढे पातळ केस आहे, मग लवकरच सुकून जातात ना. एकदम दाट केस राहिले तर कशाला सुकतील. तर माझे केस एकदम पातळ झाले बघा. हे किती खराब वाटतं माझे केस, खूप जास्त. हे काय करावं, गळूनच राहिली दिवसेंदिवस. तर आज डोकं धुतलंय तर थोडंसं फ्रेश वाटते आणि थोडासा पाऊस सुरू आहे तर भारी वाटते. अजून निवांत बसलेली आहे, सगळं आवरून झालेलं आहे माझं. किचन सगळं ए टू झेड. आणि लाईट गेलेली आहे सकाळची, जेव्हापासून पाणी सुरू म्हणजे पाऊस सुरू झाला आहे तेव्हापासून लाईट गायब. आणि एकदम आता तर जास्त नाही, एकदम रिमझिम रिमझिम आहे पाणी पाऊस. तरी लाईट गेलेली आहे. आता येईल निवांत, नाही तर माहीत नाही आता कधी येते कधी नाही. आणि गेली आहे मस्तपैकी स्कूलला. सगळं पोरं शाळे आता सुरू झाली पोरांची, तर शाळा सुरू झाली तर आता निवांत आवरलं पण जातं व्यवस्थित आणि सगळं काही काम होतात. घरी राहिले का पोरं त्रास देतात, म्हणजे इकडं तिकडं म्हणजे आवरलंच जात नाही टायमावर, असं होऊन जातं. तर लाईट गेलेली आहे. कपडे बिपडे सगळं झाले बघा, अंधावर माझ्याकडे. किचन तर झालेले आहे साफ, बघू शकता. कपडे पण सगळे धुतले गेलेत आज माझे. आज एवढे कपडे नव्हते, थोडेच कपडे होते. तर इकडं बघा कपडे. आणि अंधार दिसते पूर्ण, घरामध्ये अंधार झालेलं आहे. आणि बाहेर बघा पाऊस, बारिश हो रही है, बारिश हो रही है. भारी वाटतं. पण पाऊस आला ना, घरामध्ये राहायला खूप आवडतं मला. पाऊसातला बाहेर जायला अजिबात आवडत नाही. पण आता हनीला घ्यायला मला 12 वाजता जावंच लागेल. आणि छत्री बित्री, तिचा रेनकोट आहे, मग तो घेऊन जाईल आणि माझ्यासाठी छत्री घेऊन जाईल. तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे, मग तेच करावं लागेल.
पण मला घरात बसायला आवडतं. पाऊस असला का मस्त असं चादर बिदर गुंडाळायचं, स्वतःला कवर करायचं आणि मस्तपैकी पावसाला बघायचं आणि एन्जॉय करायचं, वेदर एन्जॉय करायचं. तर मस्त वाटते. आज थोड्या वेळात जाते 12 वाजता. आता वाजले 10 आणि मग जाते हनीला घ्यायला. माझी पोरगी आहे रुसलेली आहे बरं का माझ्याशी. तुम्हाला दाखवते. कोणाकोणाच्या मुली अशा आहेत रुसलेल्या. त्या आणखी लागली बरं, नको म्हटली मी त्याला, नको हात लावू बेटा. तर दुसऱ्यांच्या वस्तू येते, नको. राग आलाय तिला ना ग. बघा किती भारी माझ्या बाजूने ना, किती छान रुमाल बांधलेला आहे. ते काढून टाकलं काय ग. कोणाकोणाच्या मुली आहेत, जे मदर्स आहेत त्यांच्या मुली असे रुसतात का सांगायचं कमेंट करून. हे बघा केस बघा तिचे कसे झाले आणि ती रुसलेली बरं का माझ्याशी. का रुसली आहे तू माझ्याशी का ग. आणि पाऊस सुरू आहे बरं का इकडे, एकदम रिमझिम रिमझिम. ऐ काय ग बेबी. काय लागलं माझ्या पोरीला बघू. ए काय लागलं, हे कातडी निघते बरं का. बघू काय ग. केस जाऊ ना बेटा व्यवस्थित विंचरून जा. डोकं बघ कसं झालंय तुझं. तर तिला राग आलेला आहे. आता काय कसं काय पटवू मी माझ्या पोरीला, सांग कसं काय पटवायचं सांग. आणि नको म्हणते बाबा, दुसऱ्यांची वस्तू आहे, काहीच करायचं नाही बिटू, मला तुला भीती वाटते. नको नको म्हटली मी. कोणाकोणाच्या घरात असे आगाऊ मुली आहेत मला कमेंट करायचं बरं का. तर माझी हणी तर गुडगल आहे. हां सगळ्या पुऱ्यांपेक्षा चांगली पोरगी आहे माझी. आहे ग बेबी, सगळं काही ऐकते बघ. तर आता हे नाही सांगितलं ना, ते करते नाही आता. तू आता ते काहीच करत नाही, त्याला हात लावत नाही आहे ती, फक्त अशी अशी खेळते. नाही रे बेटू. चला ये इकडं. त्या हाताला काय काय लावलं आहे ना ते आपण धुवून घेऊयात ना. काय ग रिमझिम रिमझिम बारिश बघा. अरे पाऊस सुरू इकडे. नाही बेटू काय का त्या रुसली इथं.